आणि तिने जी कोणती अट घातली ना मी केली मान्य। तिच्यासाठी ती वेळ बार्गेनिंगची होती, पण माझ्यासाठी अक्षयचा जीव महत्वाचा होता तेव्हा। प्लीज रागवू नका ना। जर त्या क्षणी मी केलं नसतं तर। जे झालं ते झालं। ह्या झाल्या जरदरच्या गोष्टी, पण आजचा विचार करूया। माझ्या डोळ्यात बघ आणि एक गोष्ट खरी खरी सांग। सांगशील? कोणती? माझ्या अक्षयवर प्रेम करतेस? मला माहिती आहे लग्न तुला मान्य नव्हतं। बोहल्यावर उभं राहायच्या आधीच तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं होतंस। म्हणून उद्धटपणे नाही, स्पष्टपणे सांगते, हे लग्न थांबवा। माई, मला हे लग्न करायचं नाहीये असं काकुळतीने सांगणारी अमृता प्रेम करते मी अक्षयवर। आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे जे काही तुमचं डील आहे त्याबद्दल घरात कुणाशीही म्हणजे कुणाशीही बोलायचं नाही। पण माई, उद्या अक्षय घरी आल्यावर ती पण येणारच आणि शब्द दिल्याप्रमाणे मला माझी बॅग भरून आईकडे जावंच लागेल। उद्या ना? उद्याचं उद्या बघू।
नमस्कार आणि धन्यवाद भेट दिल्याबद्दल. धन्यवाद. तुम्ही माझा आणि माझ्या मुलीचा अत्यंत वाईट पद्धतीने वारंवार अपमान केला, पण मी ते स्त्री दाक्षिण्यही विसरलो नाही. बोला, काय बोलायचंय तुम्हाला? जे झालं ते झालं, चूकच झाली. अहो पण हिरा हा आधी कोळसाच असतो ना. आम्ही नाही, पण आमच्या अक्षयने मात्र अचूक पारख केली होती आणि तरीही आम्ही अमृताशी त्याचं लग्न लावून दिलं. पण आम्हाला असं वाटलं होतं की काही दिवस गेल्यानंतर सगळं काही सुरळीत होईल, पण तसं झालं नाही. मला कळलंय की अक्षय आणि कियारा अजूनही भेटतात एकमेकांना. आणि अजूनही त्या दोघांना एकमेकांबरोबर संसार करण्याची इच्छा आहे. म्हणजे आता गोष्टी तुमच्या आणि आमच्या हाताबाहेर चालल्यात, तेव्हा मला असं वाटतं की आपण आपल्या निर्णयांचा, आपल्या वागण्याचा पुन्हा एकदा विचार करायला हवा. आता यापुढे आपण आपले हट्ट त्यांच्यावर लादायचे की त्यांच्या प्रेमापुढे झुकून त्यांचं ऐकायचं, हे आपण एकदा ठरवायला हवं. या गोष्टीवर खूप विचार केला, तेव्हा असं वाटलं की आपण त्यांच्या प्रेमाचा विचार करायला हवा. आपण एवढा विरोध करूनही ती दोघं मात्र त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. आणि कियाराचं तर मला खूपच कौतुक वाटलं. मला असं वाटलं होतं की कियारा काय संसार करणार. आमच्या परंपरेमध्ये कियारा बसणार नाही, पण आज तिने जे काही केलंय ना, त्याने मला थक्क व्हायला झालंय. काय काय केलंय मिंटीने? या अपघातामध्ये अक्षयच्या पायातली ताकद गेलीये. डॉक्टर म्हणालेत की तो चालेल, पण कधी चालेल नाही माहित. अशा वेळी दुसरी कोणी मुलगी असती ना तर अक्षयला सोडून निघून गेली असती, पण कियारा नाही. खरंच तिचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. असं असूनही तिला अख्खं आयुष्य आमच्या अक्षय बरोबर काढायचं.